एनर्जायझेशनचा एक व्यायाम आपण फक्त केला. असे 37 व्यायाम आहेत एका पुढे एक करण्यासारखे, की त्याच्यामध्ये आधी डबल ब्रीदिंग म्हणजे 2 आकड्यात श्वास घ्यायचा 2 स्टेप्स मध्ये, आणि डबल एक्झिलेशन. सर्व थोर योग गुरूंना वंदन करून योग वर्गाला सुरुवात करूया. थंडीचे दिवस आहेत, सूर्योदय सुद्धा उशिरा होणार आहे, अजून सूर्योदयाला सुद्धा वेळ आहे. त्याच्या आधी योग वर्गाला येणं, नुसतं उठून इथपर्यंत, हा सुद्धा एक योग व्यायामच आहे, कारण थंडीच्या दिवसात. तर आपण सुरू करूया. उभं राहून करायचे व्यायाम, शरीरात हालचाल घडवून आणणारे रक्ताभिसरण आणि लिम्फॅटिक फ्लुइडची हालचाल शरीरातल्या, चालण्याचा व्यायाम, जागच्या जागी जॉगिंग, त्यानंतर टाचा उचलून सीटला लागतील एवढं पाय वर उचलत, हळूहळू थांबत, गुडघे वर उचलत, हातापर्यंत गुडघा आणायचा प्रयत्न. विश्राम. अर्धवट बसण्याचा व्यायाम गुडघ्यांसाठी. पावलं पूर्ण जमिनीला टेकलेली, त्यामुळे एक वेगळा ताण पावलांजवळ येतो. विश्राम. आता करूया एनर्जायझेशनचा एक प्रकार. एनर्जायझेशन म्हणजे लक्षपूर्वक एखादा अवयव, त्याच्यामध्ये प्राणशक्ती पाठवायची. तर आपण काल पाहिला, त्याच्यामध्ये आधी डबल ब्रीदिंग म्हणजे 2 आकड्यात श्वास घ्यायचा 2 स्टेप्स मध्ये, आणि डबल एक्झिलेशन. हे डबल ब्रीदिंग, त्याच्यामुळे पूर्ण श्वास जास्तीत जास्त घेतला जातो. या डबल ब्रीदिंगच्या बरोबर हात लांब करायचे आणि सैल सोडायचे. श्वास घेताना हात लांब आणि गुडघे ताठ आणि शरीर वर उचललेलं. श्वास सोडताना गुडघे लॉक करायचे नाही, लॉक सोडायचं गुडघ्याचं, म्हणजे त्यामुळे गुडघे थोडेसे खाली जातील. श्वास सोडताना, श्वास घेताना आता श्वास घेताना भावना करायची की आपण पायाच्या बोटापासून ते पोटऱ्या, मांड्या, पोट, छाती तसं ताठ करत जात आहोत. ताठ केल्यामुळे तिथे प्राणशक्ती भरून येते. त्याचं उदाहरण आपण पाहूया. हात समजा पुढे केला, हात पुढे करा सर्वांनी, आणि हे कोपर आहे, कोपरापासून ते मनगट हा भाग आपण कॉन्शियसली ताठ करायचा, सैल सोडायचा, ताठ करायचा, सैल सोडायचा. ताठ केला की तिथे एनर्जी गेलेली आहे, अशी एनर्जी पाठवण्याची क्रिया आपण करतोय. सैल सोडला की ती एनर्जी त्या स्नायूमध्ये रिलॅक्स होऊन त्या स्नायूला एनर्जाइज करते आहे. दुसरा हात ताठ सैल, ताठ सैल. असंच पायाची पोटरी समजा ताठ करायची, फक्त पोटरी सैल करायची, पोटरी ताठ सैल. आता पोटरी आणि हात दोन्ही एकदम ताठ करायचे, सैल करायचे, ताठ सैल. दुसरा पाय ताठ सैल, ताठ, पोटरी आणि हात ताठ सैल. अशा प्रकारे आपण त्या त्या अवयवामध्ये एनर्जी पाठवतो आहोत.
तर तशीच एनर्जी आपण जो सुरुवातीचा व्यायाम पाहिला तो करताना पायापासून ते वर खांद्यांपर्यंत डोक्यापर्यंत अशी जणू वेव एनर्जीची एक लाट खालपासून वरपर्यंत येत आहे अशी भावना करत ताठ करत जायचे अवयव पायापासून वर. श्वास घेताना बघूया आपल्याला जमताय का. ही सामान्य श्वास सोडलेली स्थिती, डबल ब्रीदिंग करायचं आणि त्याच्या जोडीने पायापासून आपलं शरीर ताठ करत आणायचं आणि या स्थितीमध्ये यायचं जेव्हा संपूर्ण शरीर ताठ असेल, सगळं शरीर ताठ झालेलं, एनर्जीने भरलेलं. आणि डबल एक्झेलेशन करताना सर्व शरीर वरपासून खालपर्यंत सैल सोडत जायचं, सैल सोडायचं. आता सुरू करूया डबल ब्रीदिंग आणि सर्व शरीर ताठ करत. श्वास सोडताना सर्व शरीर सैल सोडत, श्वास घेताना शरीर ताठ करत. डोळे मिटून नजर आज्ञाचक्रावर केंद्रित. आज्ञाचक्र म्हणजे सेंटर ऑफ विल, त्याच्याद्वारे आपण या सगळ्या गोष्टी करतो. आज्ञाचक्र सेंटर ऑफ विल, विलचा उपयोग करून आपण शरीर ताठ करतोय आणि शरीर सैल सोडतोय. त्याच्या जोडीला भावना आहे की प्राणशक्ती पायापासून ते वरपर्यंत भरून घेत आहोत शरीरात आणि श्वास सोडताना ती प्राणशक्ती सर्व शरीराला चैतन्य देत आहे. अशा भावनेने परत एकदा हा व्यायाम करूया. श्वास सोडलेली स्थिती, श्वास घेताना डबल इनहेलेशन आणि त्याच्या जोडीला प्राणशक्तीची लाट खालपासून वरपर्यंत शरीर ताठ करत जायचं. सुरू करूया. श्वास सोडताना शरीर सैल सोडत 3 वेळा करूया. डोळे मिटून नजर आज्ञाचक्रावर. विश्राम. असा एनर्जायझेशनचा एक व्यायाम आपण फक्त केला. असे 37 व्यायाम आहेत एका पुढे एक करण्यासारखे की ज्याच्यामुळे वेगवेगळ्या अवयवांना, पोटाला, छातीला, मांड्या सगळीकडे आपण एनर्जी कॉन्शियसली, मुख्य यातला मुद्दा आहे कॉन्शियसली, जाणीवपूर्वक आपण एक एक अवयव ताठ आणि सैल करू शकतो. गळ्याचा भाग, डावीकडचा गळा, उजवीकडचा गळा, असे सगळे व्यायाम आपण हळूहळू बघू. पण हाच त्यातला पहिला व्यायाम आणि त्याच्या जोडीला डबल इनहेलेशन, डबल एक्झेलेशन. आता पुढचे व्यायाम सामान्यपणे करूया आपण रोजचे, डावीकडे उजवीकडे. कारण याच्यामध्ये आपल्या इच्छाशक्तीचा वापर, विल, तो करणं ह्याची सुद्धा शरीराला सवय व्हावी लागते. असे हे एनर्जायझेशन आपण हळूहळू करू. पाय उजवीकडे करून डावा पाय मागे ओढला, उजवा गुडघा 90 अंशाच्या कोनात फक्त डाव्या बाजूला. पुन्हा एकदा उजवीकडे, डावीकडे. त्यामुळे कधी इतर काही व्यायाम करणं शक्य नसेल तर नुसता हा एनर्जायझेशनचा व्यायाम 5 वेळा 10 वेळा केला तरी संपूर्ण शरीर आपलं एनर्जाइज होतं. त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. डावीकडे उजवीकडे, डाव्या बाजूला झुकत, उजव्या बाजूला. हाताच्या बोटापासून पायाच्या बोटापर्यंत ताण अनुभवायचा आहे. आसनं करताना सुद्धा हे एनर्जायझेशनची संकल्पना आपल्याला समजली तर त्याप्रमाणे आपण आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून जे अवयव ताठ झाले आहेत तिथे एनर्जी पाठवण्याची भावना करू शकतो. किंवा जिथे आवश्यक आहे तिथे एनर्जी पाठवून आपण कॉन्शियसली हे व्यायाम करू शकतो. आता पुढचे व्यायाम करूया उडी मारण्याचा, पुढे वाकण्याचा व्यायाम. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली पायाच्या बोटापर्यंत. पुन्हा श्वास, एक
श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, वर, श्वास सोडत खाली. विश्राम. उडी मारण्यासाठी पायातली स्प्रिंग टेस्ट करतोय. नुसतं चवड्यावर उभं राहायचं. हा व्यायाम सुद्धा आता आपल्या आधुनिक जीवनशैलीत दिवसभरात आपल्याकडून काही केला जात नाही. स्प्रिंग आपली उपयोगात राहिली पाहिजे, त्यासाठी करूया उडी मारण्याचा सोपा व्यायाम. 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 2 1. सलग उंच उडी किंवा उडी मारता येत नसेल तर नुसता डावा पाय डावीकडे, उजवा पाय आणून जोडायचा, उजवा पाय उजवीकडे, पाय जोडायचा, उजवा पाय उजवीकडे. हे हात वर ओढण्यामुळे शरीरातले अंतर्गत अवयव वर उचलले जातात. त्याचा चांगला व्यायाम होतो. उडी मारत करूया शक्य असेल त्यांनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम. आता कमरेची ट्विस्ट करण्याचा व्यायाम. श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत समोर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत समोर. विश्राम. सूर्य नमस्कार रोज करण्याचे व्यायाम. सूर्य नमस्काराचं महत्व म्हणजे श्वास एका पोझिशन मध्ये घेतो, एका पोझिशन मध्ये सोडतो. पोट एका पोझिशन मध्ये दाबलं जातं, एकात सैल होतं, एकात उलट बाजूला ओढलं जातं. असं प्रत्येक अवयवाला सहजपणे घडून येणारा व्यायाम. आणि त्याच्या जोडीला सूर्याच्या नावांचा उच्चार. सूर्याकडून तेज, ऊर्जा ग्रहण करण्याची भावना. ओम ह्राम हिरण्यगर्भाय नमः. एक श्वास घेऊन श्वास सोडला. 2 श्वास घेत दोन्ही हात मागे. 3 श्वास सोडत खाली. 4 श्वास घेत डावा पाय मागे. 5 दोन्ही पाय मागे. टाचा टेकवायचा प्रयत्न. 6 अष्टांग नमनासन. गुडघे टेकले, छाती टेकली, कपाळ टेकलं, पोट टेकायचं नाही. 7 श्वास घेत वर भुजंगासन. 8 पुन्हा मागे पर्वतासन. 9 डावा पाय पुढे. 10 दोन्ही पाय दोन्ही हात जमिनीवर. 11 श्वास घेत वर. 12 श्वास सोडत. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम ह्रैं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3
4 5 6 7 8 9 10 11 12. ओम ह्रः भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम. माईक बंद करा, कुणाचं चालू आहे त्यांनी. पाठीवर झोपून विश्रांती. हो, माईक बंद करा. पाठीवर झोपून शवासन. सर्व अवयव सैल सोडतो आहोत. ते सैल सोडण्यासाठी, त्यातलं टेन्शन निघून जावं यासाठी आधी ताठ करायचे आणि मग सैल सोडून द्यायचे. दोन्ही पायाची बोटं आणि पावलं एकदम ताठ करायची आणि एकदम सैल सोडून द्यायची. दोन्ही पोटऱ्या आणि मांड्या ताठ, दोन्ही पाय ताठ आणि दोन्ही पाय एकदम सैल सोडून द्यायचे. ओटीपोट आणि पोट ताठ करायचं, सैल सोडून द्यायचं. सैल सोडल्यानंतर त्या भागात एनर्जी आपलं काम करू लागते, ऊर्जा भरून राहते त्या अवयवात. हाताची बोटं ताठ करायची आणि एकदम सैल सोडून द्यायची. दोन्ही हात, मनगट, हात, कोपर, दंड, खांदे, दोन्ही हात एकदम ताठ आणि एकदम सैल सोडून द्यायचे. इतके सैल सोडलेले की आपला हात कोणी वर उचलला आणि सोडून दिला तर जणू खाली पडेल तो. इतके सैल सोडायचे. सर्व शरीर पूर्ण विश्रांतीच्या स्थितीत. छाती, गळा आणि मान ताठ करायचे, सैल सोडून द्यायचे. मान डावीकडे उजवीकडे हलवायची हळुवारपणे. तोंडातून जीभ बाहेर काढून डाव्या बाजूला उजव्या बाजूला 10 वेळा ओठावरून फिरवायची. विश्राम. तोंड बंद, डोकं एका बाजूला कलत राहिलं तरी चालेल. सर्व शरीर विश्रांतीच्या स्थितीत. हा विश्रांतीचा आनंद घेत पडून राहूया 2 मिनिटं. शवासन. प्रत्येक अवयवाची जणू मानसिक विचारपूस करतो आहोत आणि शांत होऊन शरीराचा अनुभव घेत शरीराच्या आतमध्ये स्थित होत 2 मिनिटं शवासन. हळूहळू विश्रांतीच्या स्थितीतून बाहेर येत हळूहळू पायाची बोटं हलवायची, हाताची बोटं हलवायची. हात आणि पाय न उचलता शरीराच्या जवळ घ्यायचे. पाय गुडघ्यात दुमडून सीट जवळ, हात खांद्याच्या रेषेत लांब. करूया मर्कटासन. रोज करण्याचा व्यायाम. मर्कटासन. 1 गुडघे डावीकडे, मान उजवीकडे. 2 पाठीच्या कण्याला बरोबर पीळ बसतोय. 3 गुडघे उजवीकडे, मान डावीकडे. 4 5 6 7 8. विश्राम. पाय सरळ. पाय वर उचलण्याचा व्यायाम करूया. 1 पाय गुडघ्यात ताठ. आधी उजवा पाय 1 जास्तीत जास्त वर उचलायचा. हळूहळू खाली. डावा पाय 1 हळूहळू खाली. उजवा पाय 2, डावा पाय 2. 3 3 4 4 5 5. विश्राम. पवनमुक्तासन. उजवा गुडघा दुमडून दोन्ही हाताने घट्ट धरायचा आणि जास्तीत जास्त छातीवर दाबायचा. थोडा वेळ थांबून हळूहळू उजवा गुडघा सोडून दिला. डावा गुडघा दोन्ही हाताने घट्ट धरून छातीवर दाबायचा. थोडा वेळ थांबून हळूहळू सोडला.
दोन्ही गुडघे एकदम छातीवर जास्तीत जास्त दाबायचे. पाठीचा कणा सुद्धा जमिनीवर दाबला जातो. हळूहळू सोडून दिला. विश्राम. पाठीवर झोपून करायचे व्यायाम आपण काल केले आहेत, त्यामुळे आज पोटावर झोपून करायचे. करूया. डाव्या कुशीवरून वळून पोटावरती झोपत हाताच्या स्टँड मध्ये हनुवटीचं पूर्ण वजन सोडून देऊन मकरासन. हाताच्या स्टँड मध्ये हनुवटी आणि एक एक पाय दुमडत. आधी उजवा पाय एक जास्तीत जास्त दुमडायचा, सामान्य स्थिती. डावा पाय एक, सामान्य स्थिती. 2 उजवा पाय, 2 डावा पाय. 3 4 5 विश्राम. दोन्ही पाय एकदम मकरासन. 1 सामान्य स्थिती. 2 3 सामान्य स्थिती. 4 आणि 5 विश्राम. पोटावर झोपून करायचे व्यायाम सुद्धा पाठीसाठी, कमरेसाठी उपयोगी. आता कपाळ जमिनीला टेकून दोन्ही हात मांड्यांच्या खाली शलभासन करूया. कपाळ जमिनीला टेकलेल्या स्थितीत. आधी उजवा पाय गुडघ्यात ताठ वर उचलायचा आहे जास्तीत जास्त. 1 खाली. डावा पाय 1, 2 उजवा पाय, 2 डावा पाय, 3 4 5. आता हनुवटी जमिनीला टेकवून खांदे जमिनीकडे, दोन्ही हात मांड्यांच्या खाली शलभासन प्रकार करूया. हनुवटी जमिनीला टेकलेली 5 वेळा. आधी उजवा पाय 1 वर, डावा पाय 1, 2 3 4 5 विश्राम. उजवा हात उजव्या कानाला लागून सरळ, डावा हात पाठीवरती. आता एकदम उजवा हात आणि डावा पाय वर उचलायचा, मान सुद्धा वर उचलायची. सुरू करूया. एकदम उजवा हात डावा पाय वर, मान वर. थोडा वेळ थांबून हळूहळू खाली. पुन्हा एकदा हनुवटी जमिनीला टेकलेली उजवा हात आणि डावा पाय वर. थोडा वेळ थांबून हळूहळू खाली. विश्राम. कपाळ जमिनीला टेकवून विश्रांती. हात बदलून उजवा हात पाठीवर, डावा हात कानाला लागून सरळ. हनुवटी टेकवायची जमिनीवर. डावा हात आणि उजवा पाय एकदम वर, मान सुद्धा वर. हळूहळू खाली. विश्राम. पुन्हा एकदा डावा हात उजवा पाय वर, मान वर. हळूहळू खाली. विश्राम. कपाळ जमिनीला टेकवून विश्रांती. दोन्ही हात पाठीवर. या स्थितीतून खांदे वर ओढत, मागे ओढत शरीर वर उचलायचे आहे. पाय जमिनीवर टेकलेले, कपाळ वर उचलत, शरीर वर उचलत. निरालंब भुजंगासन. पाय हात मागे ओढलेले. थोडा वेळ थांबून हळूहळू खाली. कपाळ जमिनीला टेकवत दोन्ही हात खांद्याच्या शेजारी, कोपरापासून ते हाताच्या तळव्यापर्यंत हात जमिनीवर टेकवायचे आणि सुलभ भुजंगासन करूया. शरीर वर उचलत, नाभीपर्यंत जेमतेम शरीर वर उचललं. पूर्ण हात जमिनीवर टेकलेले. पाठीच्या कण्याला व्यायाम. थोडा वेळ थांबून हळूहळू खाली. कपाळ जमिनीला टेकवत विश्राम. भुजंगासनाचा पुढचा प्रकार. दोन्ही हनुवटी जमिनीला टेकवून त्याच्या खाली दोन्ही हात, हाताचे तळवे
त्याच्यावर हनुवटी ठेवायची. शरीर वर उचलणार आहोत. कोपरं ताठ होईपर्यंत भुजंगासन. शरीर वर उचलत कोपरं ताठ होईपर्यंत, नाभीच्याही खालपर्यंत शरीर वर उचललेलं. थोडा वेळ थांबून हळूहळू खाली विश्राम. आता दोन्ही हात खांद्याजवळ ठेवून शरीर जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न. गुडघ्यापर्यंत जवळजवळ शरीर वर उचललं जाईल. भुजंगासन प्रकार तिसरा. शरीर वर उचलत गुडघ्यापर्यंत शरीर वर उचललेलं. कोपरं ताठ, नजर वर, गळ्याला ताण, छातीला ताण, हातावरती सर्व शरीराचा भार. हळूहळू खाली श्वास सोडत, कपाळ जमिनीला टेकवत विश्राम. भुजंगासनाचे हे प्रकार. निरालंब भुजंगासन, कसलाही आधार न घेता करण्याचे. मग असे आपण केले, त्याच्यात हात मागे ओढले होते. आता हात तसेच्या तसे वर उचलत आणि शरीर वर उचलत, पोटावरती भार. निरालंब भुजंगासन. हळूहळू खाली विश्राम. पाय दुमडून, गुडघ्यात दुमडून, पायामध्ये गुडघ्यामध्ये अंतर, गुडघे फाकवलेले. हाताने पायाचे घोटे पकडायचा प्रयत्न करायचा आहे. विश्राम. हाताने पायाचे घोटे पकडून शरीर वर उचलायचा प्रयत्न. पुढच्या बाजूने खांदे वर उचलले, मागच्या बाजूने गुडघे वर ओढायचा प्रयत्न. धनुरासन. पोटावरती बॅलन्स करत हळूहळू खाली विश्राम. दोन्ही हात एकमेकावर ठेवून त्याच्यावर मान एकीकडे कलती. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ, पायाचे घोटे जमिनीला टेकलेले आणि बोट बाहेरच्या दिशेला. आणि दोन्ही पायात 3 ते 4 फूट अंतर, भरपूर अंतर. अशी विश्रांतीची स्थिती. मान एकीकडे कळलेली. विश्रांतीचं मकर आसन. विश्रांती 15 ते 20 सेकंद विश्रांती. हळूहळू विश्रांतीच्या स्थितीतून बाहेर येत, पाय एकमेकाला जोडून घेत, हात खांद्याच्या जवळ उठून, गुडघे आणि हात याच्यावरती उठून बसायचं आहे. पाठ जमिनीला समांतर. पाठ जमिनीला समांतर. मार्जारासन पहिला प्रकार. दोन्ही हात थोडे गुडघ्याच्या जवळ घेऊन पाठ वर उंच करायची. पाठ उंचावायची वर आणि पोट आत ओढून घ्यायचं. हनुवटी छातीला. मार्जारासन पहिली स्थिती. थोडा वेळ थांबून हळूहळू पोट सैल सोडून देत आणि बटक्स बाहेरच्या बाजूला ढकलत आणि हात थोडे लांब न्यायचे. पोट आणि छाती खाली दाबायची. गळ्याला ताण देऊन भुजंगासनाप्रमाणे वर पाहायचं आहे. कोपरं ताठ, हात ताठ. भुजंगासनासारखा ताण गळ्याला. थोडा वेळ थांबून हळूहळू रिलॅक्स. पुन्हा एकदा पहिली स्थिती. दोन्ही हात गुडघ्याच्या जवळ, पाठ वर उंचावलेली, हनुवटी छातीला, वेगळ्या तऱ्हेचा ताण पाठीला. थोडा वेळ थांबून हळूहळू पोट सैल सोडून देत नाभी जमिनीकडे दाबायची आणि दोन्ही हात लांब नेत गळ्याला ताण देऊन भुजंगासनाप्रमाणे वर पाहायचं आहे. थोडा वेळ थांबून विश्राम. विश्राम. उजवा हात आणि डावा पाय वर उचलायचा, ताठ करायचा. बॅलन्सिंग ऍक्ट. मेंदूसाठी व्यायाम खरं म्हणजे. मान सरळ. थोडा वेळ थांबून हात खाली, पाय खाली. डावा हात आणि उजवा पाय, पाय बदलून बॅलन्स करायचा प्रयत्न. थोडा वेळ थांबून हळूहळू खाली विश्राम. पोटावर झोपून करायचे व्यायाम आपण आज केले जास्ती. आता
प्राणायाम, भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम हे आपण रोज करण्याचे प्राणायाम. त्यातलं भस्त्रिका प्राणायामाचा उद्देश आहे की फुफ्फुस श्वासाने पूर्ण भरून घेता यावीत प्राणवायूनी. लक्ष न देता केलेलं श्वसन, विमनस्कपणे केलेलं दिवसभर आपलं श्वसन हे लक्ष न देता केलेलं असतं. त्यामुळे सर्व वायुकोश फुफ्फुसामधले पूर्ण भरत नाहीत आणि जे वायुकोश पूर्ण भरत नाहीत तिथे काही धुलीकण जर गेले तर ते पुढे त्यातून अशुद्धी निर्माण होते आणि काही व्याधी निर्माण होतात. ते होऊ नये म्हणून दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास हा भस्त्रिकेचा उद्देश आहे. ते करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला झेपेल त्याप्रमाणे दीर्घ श्वास आधी 5 वेळा करूया. छाती वर उचलून दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास, आपापल्या गतीने 5 वेळा. श्वास घेताना हाताची जोड देऊन छातीची पोकळी मोठी करण्यासाठी हात कडेला डायगोनली लांब नाहीत, हात एकावर एक ठेवून पुन्हा एकदा दुसऱ्या दिशेला. हात कॉलर बोन वर ठेवून, कॉलर बोन मध्ये सुद्धा पोकळा फुफ्फुसांचा भाग आहे तो वरच्या बाजूला सुद्धा एक्सपांड होऊ शकतो. त्यामुळे फुफ्फुसांचे 3 लोब आहेत. फुफ्फुसांची जर आकृती आपण पाहिली प्रत्यक्ष तर एका बाजूला 3 आणि एका बाजूला 2 असे लोब आहेत. तर ते जे लोब फुग्यासारखे ते वरच्या बाजूला सुद्धा एक्सपांड होऊ शकतात. याच्यासाठी आपण खांद्याच्या योगाने व्यायाम केला. आता उजवा हात डाव्या शोल्डर ब्लेडवर, डावा हात उजव्या शोल्डर ब्लेडवर, छातीची फासळ्या बरगड्या पूर्ण ताणल्या जातात. या स्थितीत 3 वेळा दीर्घ श्वास, श्वास सोडताना मान खाली, विश्राम. छातीची पोकळी मोठी करून जास्तीत जास्त श्वसन आपण केलं. आता पोटाने श्वसन सुद्धा करूया 5 वेळा. पोटाच्या श्वसनामुळे खालचा भाग फुफ्फुसांचा त्याच्यात जास्ती हवा भरली जाते, डायफ्राम सरळ होतो आणि शरीराला विश्रांती देणाऱ्या असं हे श्वसन आहे पोटाने श्वसन. तर श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना पोटात. विश्राम. श्वास घेणं आणि सोडण्याचा भस्त्रिका प्रकार आपण केला. कपालभाती म्हणजे झटका देऊन श्वास सोडायचा आहे. श्वास सोडताना भावना करायची की आपण आपल्या शरीरातली अशुद्धी त्या अवयवातली त्या झटक्याने जणू बाहेर काढतो आहोत आणि प्राणशक्ती त्या अवयवामध्ये भरतो आहोत. संपूर्ण शरीरभर हाताची समान मुद्रा, कारण समान प्राण हा नाभीच्या ठिकाणी असणारा, नाभीची पोटाची जास्ती हालचाल त्याच्याकडे लक्ष देत 30 वेळा फक्त करूया. 1 2 3 9 10 11
29, 30 विश्राम. चेहरा वेडावाकडा करायचा नाही किंवा फार जोर करायचा नाही, पण दाखवण्यासाठी म्हणून मी थोडा जोरात करतो आहे. आता पोटाच्या हालचाली बरोबर गुदद्वार जे ओटीपोटाचा खालचा भाग आकुंचित करून वर ओढायचा. त्याच्यामुळे मूलाधार चक्राला चालना मिळते, चेतना मिळते. मूलाधार चक्राला धक्का देतो आहोत. 30 वेळा करूया. हाताची अपान मुद्रा, नाभीच्या खाली असणारा अपान प्राण, अपान मुद्रा करून 30 वेळा. कपालभाती 1, 2, 3. 19, 20, 21, 22. 29, 30 विश्राम. कपालभातीचा प्राणायाम सलग 5 मिनिटं करण्याचा, खरं म्हणजे 300 वेळा, पण आपण 30 वेळा छोट्या छोट्या स्टेप्स मध्ये करतो. दोन्ही हात मानेवर ठेवले की छाती फुगवली जाते. या स्थितीत करूया कपालभाती. छाती, हृदय, रक्तवाहिन्या यांच्या आरोग्याकडे लक्ष देत सर्व अशुद्धी बाहेर टाकून देण्याची भावना. 1, 2. विश्राम. उजवा हात डाव्या गुडघ्यावर, डावा हात मागे, पोटाचा एक भाग दाबला गेलेला. 20 वेळा कपालभाती. मान सैल सोडली तरी चालेल किंवा एकीकडे कलती. 1, 2. सतरा, 18, 19, 20. दुसऱ्या बाजूला 20 वेळा. पाठीचा कणा ताठ, चेहरा प्रसन्न. 1, 2, 3, 4. एकोणीस, 20. विश्राम. रोज करण्याचे सूक्ष्म व्यायाम सुद्धा आपल्या योग वर्गात आपण रोज करतो. सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम, बंध मुद्रा, सूर्यनमस्कार, हे सर्व आपण रोज करायचा प्रयत्न करतो. पायात अंतर, मूलाधार चक्रच्या ऍक्टिव्हेशन साठी करण्याचा सोपा व्यायाम करूया. दोन्ही हात वर, श्वास सोडत डाव्या बाजूला, श्वास घेत वर, श्वास सोडत उजव्या बाजूला, श्वास घेत वर. अजून 3 वेळा करूया. विश्राम. बंध लावण्याची क्रिया. जोरात श्वास बाहेर सोडत 3 बंध. मूलबंध, उड्डियान बंध, जालंधर बंध. उदद्वारा कुंचित करून मूलबंध, पोटात ओढून उड्डियान बंध, हनुवटी छातीला जालंधर बंध. हाताची अपान मुद्रा, जोरात श्वास बाहेर सोडत मूलबंध, उड्डियान बंध, जालंधर बंध. शक्ती एकवटून थांबून राहायचंय. श्वास घ्यावासा वाटला की श्वास घेत जालंधर बंध सोडला, उड्डियान बंध सोडला, मूलबंध सोडला. पुन्हा एकदा मूलबंध, उड्डियान बंध, जालंधर बंध. श्वास घ्यावासा वाटला की तिन्ही बंध सोडले. विश्राम. अग्निसार क्रिया.
पोट आत बाहेर करून जठराग्नी प्रदीप्त करण्याची क्रिया. पोटाचे स्नायू सुद्धा बळकट होतात. श्वास बाहेर सोडला की छाती मोकळी होते, त्यामुळे पोटाची हालचाल करू शकतो. दीर्घ श्वास घेऊन पोट रिलॅक्स करायचं. किती वेळा हालचाल केली ती मोजत राहिलं आपण तर हळूहळू संख्या वाढवू शकतो. 5 वेळा, 10 वेळा, 25 वेळा, 30 वेळा पोटाची हालचाल अजून एकदा करूया. श्वास जोरात बाहेर सोडत दीर्घ श्वास घेऊन पोटाचे स्नायू रिलॅक्स करत विश्राम. पाय सरळ, पायाची बोट वर खाली, पायाचे सूक्ष्म व्यायाम. पूर्ण पाऊल पुढे मागे. हे व्यायाम दिवसभरात आपण बसलेले असताना अवश्य करायचे आहेत एकदा तरी. अंगठा जमिनीला, करंगळी जमिनीला. पाय एकमेकांना जोडून पोटऱ्या आणि मांड्या जमिनीवर आपटल्या. रक्ताभिसरण पायातलं व्यवस्थित होत राहावं यासाठी. हाताचे सूक्ष्म व्यायाम. हाताची बोट पेरातून वाकवली फक्त. लिहिताना जो व्यायाम होतो हाताची बोट पेन धरण्यासाठी, तो हल्ली आपल्याकडून होत नाही, कारण लिखाण कोणी करत नाही. पण व्यायाम म्हणून सुद्धा एखादं पान लिहायला हरकत नाही, किंवा कसला तरी जप, गायत्री मंत्र, श्रीराम जय राम जय जय राम, असं रोज एक पान लिहायचं हाताच्या व्यायामासाठी. हात वर खाली, कडेला. हाताच्या मुठी वळून 1, 2, 3 विरुद्ध दिशेने 1, 2, 3. हात पुढे मागे, कडेला. हात खांद्यावरती ठेवून कोपरं एकमेकांना लावत 3 वेळा. 1, 2, 3. विश्राम. मेंदूसाठी व्यायाम. हाताच्या मुठी हळुवारपणे मेंदूवर आपटायच्या. मेंदूतली सगळी केंद्र, मज्जा तंतू जिथपासून निघाले आहेत आणि मेंदूतली सर्व केंद्र ऍक्टिव्ह राहावीत. चांगले विचार सुचावेत, नवीन विचार सुचावेत आपल्याला. त्याच्यासाठी सजग राहायला हवं. नाहीतर तेच विचार करून आपलं वर्षानुवर्ष तेच विचार आपण करत राहतो. हाताची बोटं डोक्यावर ठेवून मेंदूची त्वचा फिरवायची एका दिशेने आणि मग उलट दिशेने. बोटांची स्थिती बदलून दुसऱ्या बाजूला बोटं ठेवून पुन्हा मेंदूसाठी व्यायाम करतोय. विश्राम. प्राणायाम, अनुलोम विलोम. डाव्या बाजूने श्वास घेऊन उजवीकडून सोडला तर डावीकडची चंद्रनाडी ही ऍक्टिव्ह होते. चंद्रनाडी शरीराला विश्रांतीच्या स्थितीत, एक्सपान्शनच्या स्थितीत नेते. आणि उजवीकडून घेऊन डावीकडून सोडला तर सूर्यनाडी ऍक्टिव्ह होते. सूर्यनाडी शरीराला प्रखरता देते सूर्याप्रमाणे. चंद्रनाडी शरीराला शीतलता देते चंद्राप्रमाणे. त्यामुळे 3 वेळा करूया चंद्रभेदन प्राणायाम. 3 वेळा फक्त. डावीकडून श्वास घ्यायचा, उजवीकडून सोडायचा. पुन्हा एकदा डावीकडूनच घ्यायचा, उजवीकडून सोडायचा. पुन्हा डावीकडून घ्यायचा, उजवीकडून सोडायचा. विश्राम. असा डावीकडून घेऊन उजवीकडून सोडायची क्रिया आपण 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा केली तर शरीराला थंडावा, शांतता, विश्रांती अशा स्थितीत शरीर जातं. आणि उलट सूर्यभेदन, आता थंडीच्या दिवसात सूर्यभेदन जास्ती करायला हवा. त्यामुळे आपण 6 वेळा करूया सूर्यभेदन. उजवीकडून श्वास घ्यायचा, डावीकडून सोडायचा.
सूर्याची प्रखरता जणू शरीराच्या प्रत्येक पेशीला देतो आहोत. उजवीकडून घ्यायचा, डावीकडून सोडायचा. सहा वेळा करूया. विश्राम. दोन्ही बाजूनी श्वास घेण्याची क्रिया आता बऱ्याच अंशी आपली सुलभ होते, कारण योग वर्गाच्या शेवटी आपण आलेलो आहोत. एकदम सुरुवातीला जर हा प्रयत्न केला असता तर आपली एकच नाडी कुठली तरी चालू असते, त्यामुळे हे दोन्ही बाजूनी आपल्याला जमलंच नसतं. पण आपलं व्यायाम करून आणि सर्व शरीराला संतुलित प्रकारे व्यायाम केल्यामुळे आपल्या दोन्ही नाड्या, आत्ताची वेळ सुद्धा सूर्योदय ची आहे, त्यामुळे हे अनुलोम विलोम शक्य होतं. 3 वेळा करूया अनुलोम विलोम प्राणायाम. पाठीचा कणा ताठ, सर्व शरीराला आता संतुलित करतो आहोत. डाव्या बाजूने श्वास घेतला, उजवीकडून सोडला, उजवीकडून घेतला, डावीकडून सोडला. अजून 2 वेळा. विश्राम. सर्व शरीराचे सर्व स्नायू, सर्व ग्रंथी, सर्व अवयव यांना प्राणशक्तीचा पुरवठा झालेला, व्यवस्थित व्यायाम मिळालेला. शरीरामधली स्पंदन शक्तीलाच आपण ओंकार असं म्हणतो. त्या ओंकाराचा उच्चार करूया 3 वेळा, शरीरातल्या स्पंदनांकडे पाहत. शरीरात आणखीन खोलवर जात अंगठ्याने कान बंद करून आणि डोळ्यावर बोट ठेवून भ्रमराप्रमाणे गुंजन करण्यामुळे जी स्पंदन निर्माण होतात त्यांच्याकडे लक्ष देत 3 वेळा भ्रामरी, डोळे मिटलेले, नजर आज्ञाचक्रावर केंद्रित सुरू करूया. आता करूया प्रणव ध्यान. प्रणवाची स्पंदनं शरीराच्या आत आपण अनुभवली, तशीच स्पंदनं सर्व विश्वामध्ये भरून आहेत. वनस्पतींमध्ये, प्राण्यांमध्ये, हवेमध्ये, सर्वत्र भरलेल्या ओंकाराची, ओंकाराच्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप होत
पाठीचा कणा ताठ, चेहरा प्रसन्न. 2 मिनिटं फक्त करूया प्रणव ध्यान. ती प्रणव शक्ती शरीराच्या आत आणि शरीराच्या बाहेर सर्वत्र भरलेली आहे असा भाव करत आणि तिच्याशी एकरूप होत प्रणव ध्यान. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ द्यौः शान्तिः, अन्तरिक्ष शान्तिः, पृथिवी शान्तिः, आपः शान्तिः, ओषधयः शान्तिः, वनस्पतयः शान्तिः, विश्वे देवाः शान्तिः, ब्रह्म शान्तिः, सर्वं शान्तिः, शान्तिरेव शान्तिः, सामा शान्तिरेधि. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. पृथ्वी मातेला वंदन, सूर्यनारायणाला वंदन, माता पित्यांना वंदन, गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन, सर्व चराचराला वंदन. आजचा दिवस आपला सर्वांचा चांगला जावो, आपल्या सर्वांकडून शुभ कर्म घडोत. ओम 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 ओम.